कदाचित असं तरी नाही ना दीपक काटे, असं तरी नाही ना की संभाजी ब्रिगेडनंच ही खोटी पुस्तकं लिहिलेल्यांचा समाचार घेतला, हेच तुम्हाला खटकलंय? वीर शिवा काशीत का हो? वीर शिवाजी काशीत का नाही? ऑलरेडी जी याच्यामध्ये आदरार्थी संबोधन आहे, मग कुणी केलं वीर शिवा काशीत म्हणून? अगदी सुरुवातीला माझा हा व्हिडिओ जे कोणी माझे बांधव ज्या भगिनी बघतायत त्यांना माझी विनंती आहे की व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघावा. अगदी व्हिडिओच्या सुरुवातीला माझी काही वाक्य येतील, मी काही मतं मांडेल, त्याच्याबद्दल लगेच आपलं काहीतरी मत बनत असेल आणि व्हिडिओ तिथंच पॉज करून लगेच या व्हिडिओबद्दल काही शीघ्र प्रतिक्रिया आपण देण्यासाठी इथे येत असाल तर ते मला चुकीचं वाटतं. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा, पूर्ण संयमाने बघावा. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर मग जे काही तुमचं नकारात्मक सकारात्मक मत असेल तर ते मला कमेंट थ्रू कळवा, काही अडचण नाही. कालच्या दिवशी अक्कलकोट या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत प्रवीण गायकवाड, त्यांच्यावरती त्या ठिकाणच्या शिवधर्म फाउंडेशनच्या आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असलेल्या दीपक काटेंनी हल्ला केला. त्यांच्यासोबत त्यांचे 50 सहकारी होते. त्या प्रवीण गायकवाडांच्या तोंडाला काळं फासलं आणि त्याच्यानंतर लगेचच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत पंढरपूरच्या ठिकाणी प्रवीण गायकवाडांना दुधाचा अभिषेक घातला आणि त्यांचं जंगी स्वागत केलं. अर्थात हा सगळा बातमीचा भाग झाला. मला काही बातमीबद्दल फार काही सांगायचं नाही, माध्यमांमध्ये काही चर्चा चालू आहे हे मला सांगायचं नाही. मला मूळ विषयावर यायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, हे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. दीपक काटेंनी ज्यावेळी प्रवीण गायकवाडांच्यावर हल्ला केला त्यावेळी तो व्हिडिओ अखंड महाराष्ट्रभर व्हायरल झाला. दीपक काटे ज्यावेळी त्या प्रवीण गायकवाडांच्यावर हल्ला करतायत त्यावेळी एक वाक्य पुन्हा पुन्हा बोलतायत, नाव बदल करणार का नाहीच ना सांग. एकेरी उल्लेख होतोय संभाजी ब्रिगेड, संभाजी एकेरी उल्लेख आहे, नाव बदलणार का नाही फक्त सांगा तुम्ही, हे प्रवीण गायकवाडांना ते म्हणतात. अर्थात तो सगळा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. आता ते एकेरी जो उल्लेख आहे त्याच्याबद्दल सुरुवातीला बोलूयात आणि मग संभाजी ब्रिगेड किंवा दीपक काटे यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगेल. पहिला विषय असा की संभाजी शिवाजी हा एकेरी उल्लेख आहे का, याच्या आपण थोडं खोलात जाऊयात. आता माझं नाव आहे विक्रांत संभाजी पाटील. मला प्रचंड अभिमान आहे या विषयाचा की माझ्या बापाचं नाव संभाजी आहे. माझ्या जिव्हाळ्याचा आपुलकीचा हा विषय. अर्थात तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी जर माझं नाव बदलायचं ठरवलं तर मला विक्रांत संभाजी पाटील असं नाव लावता मला नाव लावावं लागेल विक्रांत छत्रपती संभाजी महाराज पाटील. मग ते तुम्हाला पटेल का? तुम्हाला निश्चितपणाने खटकल्याशिवाय राहणार नाही. उलट तुम्हाला वाटेल तू कोण लागून गेला, तुझी एवढी लायकी काय, तुझी काय पात्रता की बाबा स्वतःच्या बापाच्या नावापुढे तू छत्रपती आणि महाराज ही दोन बिरुदावली लावतोय, हे दोन शब्द लावतोय. तुम्हाला निश्चितपणाने खटकल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर किंवा स्वराज्यानंतर त्या कितीतरी महाराष्ट्रातल्या मराठ्यांसहित बहुजनांनी स्वतःच्या पोरांची नावं ठेवलेली आहेत. शिवाजी, संभाजी, तानाजी, यसाजी, बाजी. कारण आदर आहे त्यात, अहो आपुलकी आहे, आमच्या अस्मितेचा विषय आहे. अनेकांनी नावं ठेवलेली आहेत, प्रत्येकाला नाव बदलावं लागेल. आता दुसरा विषय, खरंच तो एकेरी उल्लेख आहे का, याच्यावरती आपण जाऊयात. मी दाव्यानिशी सांगतो आणि अभ्यासानं सांगतो तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी अखंड इतिहास तुम्ही चाळून बघा, भारताचा बघा, जगाचा बघा, महाराष्ट्राचा बघा, ही नावं तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाहीत. शिवाजी, संभाजी, तानाजी अजिबात बिलकुल मिळणार नाही. इतिहास तपासून बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या काळामध्ये ही नावं आहेत. आता माझं नाव विक्रांत आहे, मला जर कोणी म्हटलं विक्रांतजी तर आदर आहे. जे शूट करतायत आमचा व्हिडिओ माझे मित्र विमित, त्यांना विमितजी असं म्हटलं तर आदर आहे. हे आदरार्थी संबोधन आहे त्याच्यामध्ये, हे लक्षात ठेवा. तसं शत्रूनं जरी आपलं नाव घेतलं तर ते कसं घ्यावं, शिवाजी, तानाजी, बाजी, यसाजी. आदर आहे, हो प्रचंड आदर आहे त्या विषयामध्ये. हे पहिल्यांदा समजून घ्या. जी हा विषय याच्या आधी कुठेही नाही. दुर्दैवाने एक तुम्हाला मी सांगेल, ज्यांनी इतिहासद्रोहीपणा केलाय त्यांच्याबद्दल आतापर्यंत का नाही बोलावं तुम्ही? रस्त्यावरती यायला पाहिजे होतात तुम्ही. म्हणजे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या अफजल खानाच्या वधाच्या प्रसंगी जिवा महाले त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यानंतर एक म्हण तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे जगभर रोड केली, प्रचलित केली. ती म्हण की होता जिवा म्हणून वाचला शिवा. इतिहासद्रोहीपणा केला त्या लिहिणाऱ्यांनी. चौथीच्या इतिहासात अख्ख्या पिढीनं, 2-4 पिढ्यांनी वाचले होते. त्यावेळी तुम्ही का नाही विरोध केला? होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी, हे यायला सुद्धा किती वर्षे गेली मला सांगा. 2 दिवसापूर्वी आमच्या वीर शिवा काशीद यांची पुण्यतिथी झाली. आमच्या भागामध्येच मी व्याख्यानासाठी गेलो होतो. तमाम नाभिक समाजानं ती जयंती पुण्यतिथी केलेली होती. खरं तर नाभिक समाजानं फक्त करावी असं नाही ना, अखंड महाराष्ट्रातल्या सगळ्या बहुजन समाजाने ते केले पाहिजे. संत सेना महाराजांच्या मंदिरामध्ये तो कार्यक्रम होता, तिथे मी तो मुद्दा मांडला, सगळ्यांना पटला तो. वीर शिवा काशीत का हो, वीर शिवाजी काशीत का नाही? ऑलरेडी जी याच्यामध्ये आदरार्थी संबोधन आहे, मग कुणी केलं वीर शिवा काशीत म्हणून? त्यांचा पराक्रम, त्यांचं शौर्य आम्हाला मान्य आहे, पण तुम्ही बरोबर खेळी केली ना इतिहास लिहिताना. वीर शिवा काशीत, वीर शिवाजी काशीत असं का नाही?
म्हणजे ही याचा पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना विचार करावा लागेल. मध्यंतरी शिवाजी विद्यापीठाचं ज्यावेळी आंदोलन झालं, अनेकांचं म्हणणं होतं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नाव द्या. तिथल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करून सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं जर नाव दिलं तर भविष्यात त्याचा शॉर्ट फॉर्म तयार होऊ शकतो की CSM विद्यापीठ. मग ते चालेल का तुम्हाला? आणि झाले असं. अनेक मेट्रो सिटीतल्या विमानतळांना ज्यावेळी महाराजांची नावं दिली गेली त्याचा शॉर्ट फॉर्म तयार केलाय. महाराजांचं नावही तिथनं गायब झाले, पुसले गेले. आणि तुम्हाला नेमकं हेच हवंय की महाराजांचं नाव इतिहासातनं गायब करायचं, अनेकांच्या अस्मितेचा विषय असलेल्या या महापुरुषांची नावं गायब करायची, बहुजनांचा इतिहास पुसून टाकायचा. हे षडयंत्र कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणजे या नावामध्ये ऑलरेडी आदरार्थी संबोधन आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेड याचं नाव बदला असंच एवढंच फक्त तुमचं म्हणणं असेल तर त्याच्याबद्दल हा सगळा माझा विषय. आता वळूया त्या विषयाकडं की तुम्हाला संभाजी ब्रिगेडचं काही बरंचसं खटकलं असेल. आता मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो, मी त्या शिवधर्म फाउंडेशनचा म्हणजे दीपक काटेंच्या शिवधर्म फाउंडेशनचा आणि संभाजी ब्रिगेडचा सुद्धा साधा सदस्य नाही, कार्यकर्ता नाही, कधीच कुठल्या त्या लोकांशी माझा संपर्क नाही. पण माझ्या धडावर माझं स्वतःचं डोकं आहे, माझे म्हणून काही व्यक्तिगत विचार आहेत, माझी विवेक बुद्धी जागी आहे, मी माझ्या विचारानं बोलतो. माझ्या धडावर दुसरं कोणाचं डोकं नाही, दुसरी कोणाची बुद्धी नाही. आता माझं म्हणणं असं आहे, दीपक काटेंना किंवा दीपक काटेंसारखा विचार करू पाहणाऱ्या महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या तमाम लोकांना माझं म्हणणं असं आहे की संभाजी ब्रिगेडला विरोध करताय ठीक आहे, पण आता लिस्ट काढूया छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल लिहिलं गेलेल्या त्या विषयांची. मी पटपट स्पीडनं सांगतो. तुमच्याबरोबर दीपक काटे खांद्याला खांदा लावून यायला हा विक्रांत पाटील तयार आहे. कुठं म्हणाल तिथं कोणाची तोंडाला खळं पासू, कुठं म्हणाल तिथे एखाद्याचा पुतळा फोडायचा असेल तर फोडून टाकू, केसेस अंगावर घ्यायला तयार आहे. कारण आमच्यामध्ये सुद्धा त्या महापुरुषांची सगळी अस्मिता आहे. घाबरणारी अवलाद या मातीमध्ये कधीच जन्माला येत नाही. आता तुम्हाला मी सांगतो, 1689ला माझ्या शंभूराजांची हत्या झालेली आहे. बरोबर 200 वर्षांनी म्हणजे 1889ला नागेश्वरराव विनायक बापट नावाच्या एका व्यक्तीनं माझ्या शंभूराजांवर पहिली कादंबरी लिहिलेली आहे. त्या कादंबरीचं नाव आहे छत्रपती संभाजी अथवा राजाचं दुष्कर्म राजाला भोवतं आणि प्रजेलाही भोवतं. त्याच्यामध्ये माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना प्रचंड बदनाम केलंय. त्या नागेश्वरराव बापट नावाच्या व्यक्तीचं काय करायचं आणि त्याच्या पुस्तकाचं काय करायचा माझा खडा सवाल आहे. दुसरं पुस्तक हरिनारायण नारायण आपटेंनी लिहिलं. ना आपटे म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे केवळ स्वराज्यासाठी. त्याच्यामध्ये राजारामांचं उदात्तीकरण केलंय भले, पण राजारामांना शंभूराजांनी कैदेत ठेवलं आणि स्वतःच्या सावत्राईला सोयराबाईला भिंतीत चिनून मारलं. अशा प्रकारचे खोटे नाटे आरोप केलेत. त्या आरोपांचं काय करायचं आणि त्या ना आपटेचं काय करायचं मला पहिल्यांदा सांगा. नाथ माधवांनी एक पुस्तक लिहिलंय. त्याच्यानंतर संभवामी योगी योगी नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा छत्रपती संभाजी महाराज स्वच्छंदी आहेत, बदफैली वागलेले आहेत, ते बैलवेडे आहेत, व्यसनी आहेत, अशा प्रकारची प्रतिमा रंगवली. त्या लेखकांचं काय करायचं सांगा. रणजित देसाई नावाचा लेखक महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. वाचा श्रीमान योगी. तुम्ही म्हणाल आम्ही वाचले छत्रपती शिवाजी महाराजांचं कौतुक, मग का रंगवलं श्रीमान योगीमध्ये रणजित देसाईंनी की छत्रपती संभाजी महाराज बदफैली आहेत, स्वच्छंदी आहेत, व्यसनी आहेत, दुर्वर्तनी आहेत, का म्हणून रंगवलं? रणजित देसाईंना खडा सवाल करायची आपली हिंमत आहे का? त्यांच्याही पुस्तकावर बॅन आणला पाहिजे. त्यांची पुस्तकं भर चौकात आपण जाळूयात. तयारी असेल तर मी तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावायला तयार आहे, कारण या सगळ्यांनी द्रोहीपणा केलाय. आता पुढचं पुस्तक असं की एक नाटक लिहिलं गेलं. आत्माराम मोरेश्वर पाठारे नावाच्या व्यक्तीने नाटक लिहिलं, संगीत श्री छत्रपती संभाजी नावाचं नाटक. आणि त्याच्यामध्ये संभाजी महाराजांच्या तोंडामध्ये एक वाक्य दिलेलं आहे की मनी भरली तुळशी सुंदरा सुचेना जरा प्रीती मजवरी किती करी मदन मंजरी. हे शंभूराजे बोलू शकतात का? एवढं फक्त सांगा. शंभूराजे एवढे दुर्वर्तने आहेत, बैल वेडे आहेत, असं का रंगवलं? त्यांना खडा सवाल कोण करणार? त्याच्यानंतर सोनसूरकरांचं थोरातांची कमळा नावाचं नाटक. त्याच्यामध्ये माझ्या शंभूराजांच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवलेत. त्यांचं काय करायचं सांगा. कितीतरी नाटकं, कितीतरी पुस्तकं जिथं माझे पदोपदी छत्रपती संभाजी महाराज बदनाम होत राहिलेले आहेत. अनंत तिबेलेंचं शापित राजहंस नावाचं पुस्तक, त्याच्यामध्ये माझ्या शंभूराजांना बदनाम केलेलं आहे. किती पुस्तकं अहो, गेली 200 वर्ष अनेक नाटकं, अनेक कादंबऱ्या, अनेक जुने चित्रपट जिथं माझे छत्रपती संभाजी महाराज पावली बदनाम केले. या सगळ्यांना खडा सवाल करायची तयारी तुमची आहे का? हा माझा प्रश्न आहे. तुमच्या खांद्याला खांदा लावून यायला मी तयार आहे. आणि उरला विषय आता संभाजी ब्रिगेडचा आणि प्रवीण गायकवाडांचा. कदाचित असं तरी नाही ना दीपक काटे, असं तरी नाही ना की संभाजी ब्रिगेडनंच ही खोटी पुस्तकं लिहिलेल्यांचा समाचार घेतला, हेच तुम्हाला खटकलंय म्हणून संभाजी हा एकेरी उल्लेख जो केलाय हे फक्त निमित्त आहे. तुम्हाला खटकलंय तुमच्या इतिहास द्रोह्यांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत त्यांचा समाचार घेतला गेला संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून. हे तुम्हाला खटकलंय का? हे तुम्हाला खटकलं का सांगा. म्हणून तुम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासलं का? याचं उत्तर द्या. तसं नसेल आणि खरंच तुम्हाला जर मनापासून वाटत असेल बाबा नावाचा एकेरी उल्लेख केला जातोय तर निश्चितपणानं
ही जी पुस्तकं मी यादी सांगितली त्यांचाही आपण समाचार घ्यायला पाहिजे जोरात. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हिंदू पदपातशाही माझं थोडं वाचून झाले, प्रामाणिकपणानं सांगतो, अजून पूर्ण नाही वाचलं. पण संभाजी ब्रिगेडकडनं किंवा बाकीच्या संघटनांकडनं असं सांगण्यात येते की हिंदू पदपातशाहीमध्ये सुद्धा माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम केलेला आहे. मी ते पुस्तक ज्यावेळी पूर्ण वाचेल तर त्यावेळी निश्चितपणाने त्यांचाही समाचार मी घेईन. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या नावापुढे बाकीची नावं मला काहीच महत्वाची नाहीत. मग तो कुणी असेल, कुठल्याही जातीचा धर्माचा असेल लेखक, त्याचा समाचार आपण निश्चितपणाने घ्यायला पाहिजे. ते आमचं कर्तव्य आहे. निश्चितपणाने त्यांचा समाचार घ्यायला पाहिजे. त्यामुळे त्याही पुस्तकाबद्दल मी निश्चितपणाने बोलेल. त्याच्यामध्ये तसं नसेल हिंदू पदपातशाहीमध्ये तर तेही मी तुम्हाला सांगितलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर आल्या पाहिजेत. आणि हल्ला करताना, आता माझा पुढचा विषय सांगतो, अशा कुठल्याही व्यक्तीवरती हल्ला करताना आपण 10 वेळा विचार केला पाहिजे. अहो, देशात संविधानाचं राज्य आहे, तुमचं राज्य नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचं राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे. आणि सरकार तुमचंच आहे ना. दीपक काटे, तुम्ही सरकारमध्ये आहे ना. तर माझं म्हणणं असं आहे की सरकारकडेच मागणी करा, या ब्रिगेडवरती बंदी आणा. संभाजी नावाचा एकेरी असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. माझ्या त्या छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करतायत, हे नाव कृपया त्यांना बदलायला सांगा. सरकारकडे मागणी करा, सरकार तुमचं नाव बदलेल ना. पण कायदा हातात घेणं हे कुठली पद्धत आहे? अहो, मी विक्रांत संभाजी पाटील, तुम्हाला स्वतःला तुम्ही हिंदू म्हणून घेऊ नका. मी हिंदू मराठा घरामध्ये जन्माला येऊन सुद्धा आमच्या बापानं छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला सांगितले, छत्रपती संभाजी महाराज आम्हाला सांगितले, पण बुद्ध सुद्धा मला सांगितले हो माझ्या बापानं. सगळ्या बहुजनांच्या घरात तुम्हाला बघायला मिळेल. आणि आम्हाला आमच्या बापानं बाबासाहेब आंबेडकर सुद्धा सांगितले. मग हे सगळे महापुरुष तुम्हाला खटकतायत का? हे पहिल्यांदा तुम्हाला ठामपणानं सांगावं लागेल. देशामध्ये संविधानाचं राज्य आहे. कायदा हातात घ्यायला जाऊ नका. कोणाचा जीव घेण्याच्या भानगडीत पडू नका. संविधान बाजूला केलं तर सगळ्यांचे हात रिकामे होतात, हे लक्षात ठेवा. पण कृपया आम्ही कायद्याला मानणारी माणसं आहोत, शांतताप्रिय माणसं आहोत. आणि हजारो वर्षांपासून भारतीय संस्कृती याच एका कारणामुळे टिकलेली आहे की हा देश शांतताप्रिय आहे. कृपया हे विस्कळीत करू नका. एक शेवटचं मत या व्हिडिओशी संबंधित नाही, पण ते मी मांडतो. माझी शंका आहे, तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं सांगा. सध्या मराठा आरक्षणाचा विषय चालू आहे. 27 ऑगस्टला मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबई सगळी जाम करायची तयारी त्या ठिकाणी चालू आहे. मी त्याच्यावरती व्हिडिओ केलेला आहे. कदाचित मराठा आरक्षणावरनं विषय डायव्हर्ट करण्यासाठी धर्मांतराचा विषय त्या अधिवेशनात सभागृहात तर चालू नाही ना. आणि दुसरा विषय, आता जे हल्ला केलाय प्रवीण गायकवाडांच्यावर, माध्यमांना बातमीच सगळ्याला द्यायची आणि मग मराठा आरक्षणावरनं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष विचलित करायचं, असा तरी प्रयत्न नाही ना तुमचा? हे षडयंत्र आहे ना तुमचं? या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. मी या विषयावरती स्वतंत्र व्हिडिओ बनवीनच. पण आजच्या व्हिडिओबद्दल महाराष्ट्रातल्या त्या तमाम माझ्या विचार करणाऱ्या, मी संभाजी ब्रिगेडमध्ये असलेल्या, भाजपमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या म्हणत नाही, तमाम स्वतःच्या धडावरती स्वतःचं डोकं असलेल्या त्या माझ्या बांधवांना, भगिनींना एक विनंती आहे, तुमचं या व्हिडिओबद्दल मत काय आहे हे मला कळवा. तुम्हाला काय वाटतं हे कळवा. आज तुम्हाला जर वाटली विक्रांत पाटलाला शिव्या द्याव्या तर अवश्य द्या. निगेटिव्ह पॉझिटिव्ह मत व्यक्त करा, ट्रोल करा, मला काही अडचण नाही. पण खरंच मी ज्या पुस्तकांची यादी दिली ना, त्या यादीबद्दल सुद्धा एक शिवी मला द्या, काही अडचण नाही. पण ज्या पुस्तकांची यादी दिली त्यांच्याबद्दल एक निषेधाचं वाक्य माझ्या कमेंटमधनं येऊ द्या. नाही आलं ना कमेंटमधनं तर मी निश्चितपणानं म्हणेल तुम्ही खरे हिंदू द्रोही आहात. तुम्हीच खरे हिंदू द्रोही असून तुम्ही इतिहास द्रोही सुद्धा असा आहात. आणि छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करणाऱ्या त्या नालायकांचे समर्थक तुम्ही आहात. जर तसं नसेल तर एक कमेंट यांच्याबद्दल निषेधाची निश्चितपणाने येऊ द्या. बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपलं मत मला कमेंट थ्रू कळवा. मनापासून धन्यवाद. जय शिवराय.